माझा मुलगा इथे 6 वर्षाचा असल्यापासून प्रॅक्टिस करतोय. 4 वर्ष झाले त्याला इथे प्रॅक्टिस करतोय आणि सध्या MCAच्या टुर्नामेंटमध्ये त्याचं सिलेक्शन पण झालंय. इथून पुढे जर ठाण्यामध्ये तुम्ही गेलात तर 3,000, 4,000, 5,000 फी लागते. पण सामान्य माणसाला इथे एकदम स्वस्तामध्ये आणि फ्रीमध्ये आपल्याला इथे प्रशिक्षण दिलं जातं. इव्हन या पावसाळ्यामध्ये जिथे मुलांना खेळायला भेटत नाही, 3-3, 4-4 महिने बंद असतो सीझन क्रिकेट, तर हे टर्फ उभं केल्यामुळे 3-4 त्यांना दिवस रात्र तो संध्याकाळी येऊन पण प्रॅक्टिस करतो, सकाळी पावसाळ्यामध्ये पण दिवस रात्र प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन सुद्धा झालंय. जर राजकारणाच्या हेतूमुळे इथे जर ग्राउंड बंद झालं तर या लहान मुलांबरोबरच आमच्यासारख्या पालकांवर पण त्याचा खूप मोठा वाईट परिणाम होईल. त्या लहान मुलांनी कुठे जायचं? त्या राजकारणामुळे तुम्ही इथे लहान मुलांचं हे घेताय. ज्या लोकांना अजित पवार सारखे हे मोठे नेते अजून त्या लहान मुलांचं माहिती पण नाहीत, ते टाळा लावल्यामुळे त्यांना आता हे अजित पवार कोण आहेत, त्यांनी टाळा का लावला हे त्यांना ते प्रश्न विचारतात. त्यांना काय सांगणार अजित पवार कोण आहेत की त्या टाळा लावला, राजकारणाच्या आव्हाड साहेबांना पाडण्यासाठी टाळा